नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया विक्रांत इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, विक्रांत इंजिनिअरिंग शेअर जंप टुडे ॲज कंपनी सेक्युअर रुपीज 1642 कोटी सोलार प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, विक्रांत इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला सोलार प्रोजेक्ट मिळाला आहे 1641.91 कोटी रुपयांचा आणि हा ऑर्डर या कंपनीला 11 महिन्यामध्ये कंप्लीट करायचा आहे. आणि याच अपडेटमुळे विक्रांत इंजिनिअरिंग लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग सक्सेसफुल्ली कमिशन्स 56.9 मेगावॅट सोलार प्रोजेक्ट्स अक्रॉस महाराष्ट्र. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीने पॅरादिगम IT आणि महाजेनको साठी 56.9 मेगावॅटचा सोलार प्रोजेक्ट्स सक्सेसफुल्ली कमिशन केला आहे. मल्टिपल क्लस्टर्स जसे की हिंगोली, धुळे, संभाजीनगर, जळगाव अशा मल्टिपल लोकेशनवर. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे बोनदादा इंजिनिअरिंग लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस पार्टनर्स विथ ऑटोडेस्क टू ड्राईव्ह AI लीड डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन इन मॅन्युफॅक्चरिंग. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीने प्रोसेस अँड मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीमध्ये AI ड्रिव्हन डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन ॲसिलरेट करण्यासाठी ऑटोडेस्क यासोबत पार्टनरशिप केली आहे. आणि याच अपडेटमुळे L&T टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया PC ज्वेलर लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q2 नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून Q2 मध्ये आली आहे 825 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 210 कोटी रुपये आला आहे. म्हणजे PC ज्वेलर लिमिटेड या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर ग्रो झाला आहे. आणि याच अपडेटमुळे PC ज्वेलर लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया BSE लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q2 नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून Q2 मध्ये आली आहे 1068 कोटी रुपये. आणि या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून Q2 मध्ये आला आहे 557 कोटी रुपये. म्हणजे BSE लिमिटेड या कंपनीची सेल्स म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये ग्रो झाली आहे. चला आता बोलूया बजाज फिनसर्व लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या Q2 नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 37,403 कोटी रुपये आली आहे. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन 4,746 कोटी रुपये आला आहे. म्हणजे या कंपनीची सेल्स तर क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये इन्क्रीज झाली आहे. परंतु या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे.
परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाला आहे आणि याच अपडेटमुळे बजाज फिनसर्व लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. आता बोलूया गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 5,032 कोटी रुपये. आणि या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढून आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी होऊन आला आहे 493 कोटी रुपये. म्हणजे मित्रांनो, गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये इन्क्रीज झाली आहे. परंतु याचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे, परंतु क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर डिक्रीज झाला आहे. आणि याच अपडेटमुळे गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी देखील फोकसमध्ये आलेली आहे. या RVNL बद्दल म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड बद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने देखील आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले आहे. आणि जर आपण या कंपनीचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून क्वार्टर 2 मध्ये आली आहे 5,123 कोटी रुपये. परंतु या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर कमी होऊन आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 231 कोटी रुपये आला आहे. म्हणजे रेल विकास निगम लिमिटेडची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर बोथ केसमध्ये वाढली आहे, परंतु याचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर कमी झाला आहे आणि फक्त क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढला आहे. आणि याच अपडेटमुळे RVNL म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड ही कंपनी फोकसमध्ये आलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, काल मार्केट बंद झाल्यानंतर टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने आपल्या फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे नंबर डिस्क्लोज केले होते. आणि त्याचसोबत कंपनीने काही आपल्या बिझनेसला घेऊन अपडेट सुद्धा डिस्क्लोज केले होते. जसे की येथे आपण अपडेट वाचू शकतो. टाटा पॉवर टू इन्व्हेस्ट ₹25,000 कोटी इन रिन्युएबल प्रोजेक्ट्स बाय फायनान्शियल इयर 2027. म्हणजे टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड ही कंपनी फ्युचर ओरिएंटेड बिझनेस म्हणजे रिन्युएबल एनर्जी बिझनेसच्या प्रोजेक्ट्समध्ये फायनान्शियल इयर 2027 पर्यंत 25,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करणार आहे. मित्रांनो, टाटा पॉवर कंपनी लिमिटेडने घोषणा केली की टाटा पॉवर इंडियामध्ये 10 गिगावॅट कॅपॅसिटीचा सोलार इंगोट अँड वेफर प्लांट सेटअप करणार आहे. आणि याच अपडेटमुळे टाटा पॉवर कंपनी लिमिटेड सुद्धा फोकसमध्ये आलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूज बघितले आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.